आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याचबरोबर आपण जे पत्र दिले की जे नोटिफिकेशन काढलं त्या पुढचं नोटिफिकेशन जे आपण मागे काढलं सगळ्या सोयरेच्या संदर्भातलं त्याच्यावर देखील आपण जे नोटिफिकेशन काढलं त्याला 16 तारखेपर्यंत सूचना हरकतींना संधी होती। आपण 16 तारखेपर्यंत जवळपास 4-6 लाख हरकती आलेल्या आहेत आणि या हरकती ची चाचणी करणं, हरकतीची स्क्रुटिनी करणं आणि त्यावर काम सुरू आहे। ती पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्या देखील नोटिफिकेशनवर आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल। घाई गडबडीने आपण निर्णय घेतला तर कुठेही ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही, टिकणार नाही आणि मग कुणाची फसवणूक आम्ही करू इच्छित नाही, कुणाला खोटं बोलून आम्ही वेळ मारून नेऊ इच्छित नाही। जे आहे ते जे करायचं, जसं आम्ही मराठा समाजाला आरक्षण बोललो आणि दिलं तसंच मनोज जरंगे पाटील आणि आंदोलन करताना देखील माझं आव्हान आहे की आम्ही सरकारने जे ठरवलंय ते सरकारने जो घेतला निर्णय तो पूर्णपणे या ठिकाणी पार पाडण्याचं काम आज करतोय। त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवा, संयम ठेवा, कायद्याच्या चाकोरीत बसून सगळ्या बाबी तपासून आपण त्या नोटिफिकेशनवर देखील अंतिम निर्णय घेऊ, सकारात्मक निर्णय घेऊ। परंतु तोपर्यंत या ठिकाणी समज गैरसमज पसरवण्याची, कुणी शंका बाळगण्याची आवश्यकता मला वाटतं नाही आणि समाजात देखील ते निर्माण होऊ नये म्हणून मी 2-3 वेळा सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकारने दिले आणि सरकार हे देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता, इतर समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाचं आरक्षण 10% देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हणून सभापती महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे की हे विधेयक एकमताने आपण मंजूर करावं आणि खाली पण एकमताने मंजूर झालेलं आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 ते 20 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, परंतु होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। खंड 2 ते 20 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले। मंत्री महोदय, सहमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की विधेयक संमत करावे। सभापती महोदया, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 संमत करण्यात आले। मी आपली सभागृहाची अत्यंत ऋणी आहे आणि शोक प्रस्तावाकडे मी इथे जाहीर करते। श्रीमती रजनी शंकरराव सातव, माजी विधान परिषद सदस्य आणि माजी राज्यमंत्री, सर्वश्री शरद रामगोंडा पाटील व प्रताप नारायणराव सोनावणे, माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव। आरक्षणाचं विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे। विधानसभेनंतर विधान परिषदेत सुद्धा विधेयक मंजूर झालेलं आहे। मराठा समाजाला 10% आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे।